हॅलो. मी आज तुम्हाला चांदणी खाली पडली याची गोष्ट सांगणार आहे. एक जंगल होतं. तिथे सगळे प्राणी आनंदाने राहत होते. खूप जण खेळायचे, दंगामस्ती करायचे. मग रात्र झाली की चंद्राकडे बघून झोपून जायचे. असंच खेळून खेळून एक दिवस प्राणी दमले. रात्र झाली. सगळीकडे बुलूक अंधार झाला. सगळे प्राणी आपल्या आपल्या घरी जाऊन झोपून गेले. पण तेवढ्यात आवाज झाला, धडाम. सगळे प्राणी दचकून गेले. अरे बाप रे, कसला आवाज असा विचार करून सगळे प्राणी बाहेर आले. बघतात तर काय, खाली एक चांदणी खाली पडली होती. तिला खूप लागलं होतं. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. हत्ती पुढे गेला आणि म्हणाला, चांदणी तू कशी काय खाली पडलीस? चांदणी म्हणाली, रात्र झाली ना की आम्ही सगळे चांदणी खेळ लुपाछुपी खेळतो. असंच आम्ही खेळत असताना एका चांदणीचा धक्काच लागला. मग घसरून खालीच पडले. आता कसं जाऊन मी वर परत तर मग असं करून ती रडायला लागली. सगळे प्राणी त्याचे अवतीभोवती जमा झाले. आता काय करावं, कसं गेला परत आकाश पतवायचं याचे सगळे प्राणी विचार करत होते. सिंह म्हणाला, मी आहे जंगलाचा राजा. मी आहे सगळ्यात शक्तिमान. माझ्याकडे खूप शक्ती आहे. मी तिला डोक्याला घेईन आणि जोरात आकाशात दाखवून देईन. तर मग सिंह म्हटलं, बस माझ्या डोक्याला. मग चालत चालत तो डोंगराला गेला आणि असं टाकलं. पण परत चांदणी खाली आली आणि आणि सिंहाची डोक्यावरून घसरून परत खाली येऊन पडली. मग जिराफ पुढाला आणि जिराफ म्हणाला, मी सगळ्यात उंच आहे. मी चांदणीला माझे डोक्याला बसवतो आणि जोरात ढकलून नेतो. असं म्हणून ती त्याचं डोक्याला उचलली. जिराफाने जोरात मान हलवली आणि असं जोरात टाकलं. पण कसलं काय, चांदणी परत खाली आली. जिराफचं डोक्याला पडली आणि घसरून परत खाली आली. मग माकड पुढे आलं. माकड म्हणाला, थांब मला की नाही उंच उंच झाडाला चढता येतं. मी त्या चांदणीला उंच झाडाला घेऊन जातो. मग तिला जोरात आकाशात ढकलून नेतो. मग माकड त्याला घेऊन गेलं. एकदम उंच झाडाला चढलं आणि त्याला जोरात फेकलं. पण काय, त्याने माकड दोन एकर गेलं, खाली घेऊन पडले. मग काय करावं, मग आता हत्ती आला. हत्ती म्हणाला, थांबा हे माझी सोंगणी तिला गोल गोल फिरवतो आणि आकाशात फेकून देतो. मग ती परत आकाशात जाईल. पण कुच्च काय, तोही प्रयत्न बसला. सगळे प्राण्याने प्रयत्न करून बघितले, पण चांदणी काही आकाशात गेले नाही. तर मग आता सगळे प्राणी विचार करू लागले, काय करायचं. तेवढ्यात तिकडनं नाही, आपला ससा भाव आला. तो म्हणतो, माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे, मी सांगू का तुम्हाला. माकड, जिराफ, हत्ती, सिंह सगळे हसायला लागले. सिंह म्हणाला, अरे हे जंगलाचा राजा आणि सगळे शक्तिमान शूरवीर, आम्हाला नाही जमलं, तुला काय जमणार. ससा म्हणाला, अरे पण माझी कल्पना खूप छान आहे. ऐका तर. सगळे म्हणते, बरोबर सांग. मग सशाने हत्तीच्या कानात काहीतरी गंमत सांगितली बरं का. मग ससा म्हणाला, माझा एक मित्र आहे मोर.
त्याला बरोबर आणतो. मग बघा बद्दा त्याला सगळे टेकडीला सगळे चालत चालत टेकडीला गेले. मोर आलं. ससीने त्याच्यात काहीतरी कल्पना सांगितली. मोराला मस्त वाटली आणि मोर पिसाला फुलवून नाचायला लागला. सगळे प्राणी टाळ्या वाजवून गाणं म्हणायला लागले. नाच तर मग सगळे गाणं गाण्यानंतर मोर नाचल्यानंतर सगळे वरती उंच झोपलेल्या ढगांना जाग आली. एकदा म्हणाला, अरे आपला मित्र मोर रात्री का नाचतोय? दुसरा ढग म्हणाला, आता काय पावसाळा आहे का? मग घर कशाला नाचतोय? चला खाली जाऊन बघूया. असं विचार करून खाली ढग खाली तरंगत येतात. ढगांना खाली येताना बघून सगळे प्राणी खूप टाळी पिटू लागले. चांदणी पण एकदम खुश झाली. मोर म्हणाला, अरे परत ढग दादा हे चांदणे खरे पडली. आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला काही जमलंच नाही. म्हणून आमचा मित्र आहे ना ससा त्याने ही आधी सांगितली. तू तिला घरी जाऊन घेऊन जायला मदत करतोस का प्लीज? तर मग हत्तीने हलकंसं आपल्या सोंडीने ढगांना ठेवलं. याने चांदीने खुश झाली आणि मग ढग त्याला वरती घेऊन गेले. तर असे ससीच्या कल्पनामुळे चांदणी परत आकर्षात गेले. मग सगळे म्हणते, बघितलं तू छोटा असला तरी तू खूप हुशार आहेस. तर या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की आपण कितीही छोटा असलो की आपली ताकद कमी असली तरी बुद्धी जास्त श्रेष्ठ असते. सत्तेपेक्षा युती श्रेष्ठ असते. अशी होती चांदणी खाली पडली याची गोष्ट. बाय.